नमस्कार मित्रांनो, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात घडलेल्या अनपेक्षित घडामोडीनंतर आता आर्थिक आघाडीवर महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत। अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। मात्र अजित पवार यांच्याकडे असलेले अर्थ व नियोजन खाते वगळता इतर खाती त्यांच्याकडे सोपवण्यात आली। दरम्यान सुनेत्रा पवार यांची पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे। अर्थ व नियोजन खात्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे। राज्यातील सरकारी विभागांमधून होत असलेल्या मनमानी आणि अनावश्यक खरेदीवर आळा घालण्यासाठी 15 फेब्रुवारीपासून नवीन निविदा काढण्यावर आणि खरेदी प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यावर बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले आहे। या निर्णयानुसार फर्निचर दुरुस्ती, ड्रायव्हर मशीन, संगणक व इतर उपकरणे, सुटे भाग, कार्यालय भाड्याने घेणे, सेमिनार, भौतिक कार्यशाळा यांसारख्या बाबींवरील खर्चाला स्थगिती देण्यात आली आहे। मात्र औषध खरेदीला या निर्बंधातून वगळण्यात आले आहे। आर्थिक वर्ष संपत असताना निधी खर्च करण्यासाठी अनेक विभागांकडून घाईघाईने खरेदी केली जात असल्याचा आरोप अर्थ विभागाकडून करण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे। सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्याची राज्याच्या राजकारणात एकच चर्चा रंगली आहे। तर मित्रांनो, या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।